कसे आहात सगळेजण? आय होप मस्तच असाल. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बाहेर चाललेली आहे फिरायला. तर कुठे चाललेली आहे आणि खूप लांब चाललेली आहे, तर तुम्ही ते नक्कीच बघा. आज सुट्टी आहे मला जॉबला, सो त्याच्यामुळे मी आज बाहेर जात आहे आज स्वतःसाठी एक दिवस. तर बघा मी कसा एन्जॉय करते, सो कंटिन्यू. तर आपली जर्नी सुरू झालेली आहे. तर जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहीतच असेल की मी कुठे चाललेली आहे. आय होप तुम्ही ओळखलंच असेल. सो बघा गाईज, आणि आमच्यासोबत दुसरे एक कपल होतं, तर त्यांचं काय आम्ही शूट घेतलेलं नाही आहे. सो कंटिन्यू खूप मजा केली आम्ही. तुम्ही बघाच पुढे. समजलं नसेल तर मी तुम्हाला सांगते, जास्त काही सस्पेन्स ठेवणार नाही तुमच्यासाठी. तर मी चाललेली आहे महाबळेश्वरला आणि वाईला देखील. तर किती छान वातावरण आहे बघा तुम्ही. खूप मला तर आवडतं असं तर आम्ही आलेलो आहे ढोल्या गणपतीला, म्हणजेच वाईला. तुम्हाला कळालंच असेल. तर सासर माझं महाबळेश्वरचं आहे. तर आम्ही सारखं काही येत नाही, पण आमच्यासोबत जे आले होते ह्यांचे मित्र आणि त्यांची मिसेस, सो त्यांना आम्हाला दाखवायचं होतं. तर इथून आपण ताट वगैरे घेतलेला आहे आणि आजचा सगळा ब्लॉग हा देवधर्माचाच आहे. सो कंटिन्यू करा तुम्ही. आणि बघा किती सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. तिथे अलाउड नव्हतं तरी देखील आम्ही गुपचूप असे शूटिंग काढलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा दर्शन करा गणपती बाप्पाचं. किती छान प्रसन्न मूर्ती आहे. तर आणि त्यानंतर ना आपलं छान दर्शन झाल्यानंतर ना पुढच्या साईडला महादेवाचं देखील मंदिर आहे. हे बघा, तर इथे सुद्धा मी हे दाखवलं सगळा एरिया सगळा. आणि पुढच्या साईडला जे महादेवाचं मंदिर आहे ना, इथून सुद्धा मी आतमधनं सगळं शूटिंग घेतलेलं आहे. तर इथे कुठल्या पिक्चरची शूटिंग झाली ते तुम्हाला माहिती आहे का? मला आठवत नाही आहे. तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा कुठल्या पिक्चरची शूटिंग झाली होती इथे. 2 ते 3 पिक्चरची शूटिंग झाली होती असे म्हणतात, पण मला आठवत नाही. तुम्ही सांगा नक्की. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. आतमधनं सुद्धा मी तुम्हाला सगळं लोकेशन दाखवणार आहे. बघा किती सुंदर आणि छान आहे लोकेशन. आणि नक्कीच तुम्ही एकदा आले नसताल तर येऊन जावा मंदिरामध्ये. वाव, किती छान. तिथं खूप इकडचं आपलं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही वाईच्या तिथे नदीवरती आलो. थोडेसे पाय वगैरे धुतले आणि बसलो होतो एक 5-10 मिनटं तरी. आणि दर्शन खूप छान दोन्हीकडचं सुद्धा झालं. सो बघू शकता राजवीरची मस्ती कशी चाललेली असती. त्याला तर कशामध्ये इंटरेस्ट नसतो, बळच त्याला बोलवायला लागतं. लहान मुलांचं असंच असतं. त्याला बोलते मी, पाय धुतरे धुवत नाही आहे, जाऊ दे मीच धुते. की असं दर्शन झालेलं आहे. मी वाईला थांबलो होतो ढोल्या गणपतीला. तुम्ही बघू शकता परिसर आणि वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे. आमचं छान पद्धतीने दर्शन झाले, काही गर्दी वगैरे नव्हती. सो चला आता पुढे पण आपण जाणार आहे दुसऱ्या देवाला, त्याचं पण मी तुम्हाला दाखवते फुटेज. सो तुम्ही बघा बाकीचा परिसर. तर हॅलो गाईज, आता इथे आम्ही थांबलेलो आहे. पार्सल जेवण घ्यायचं आहे, कारण की परत मग हॉटेल भेटणार सो त्याच्यामुळे नाही का घेणार आहे. आणि इकडचा वडापाव आहे ना खूप फेमस आहे, आबासाहेब वडेवाले. तर इथे बघा, इथं फेमस वडापाव आणलेला आहे आमच्या आहोंनी. मला नको आहे म्हणून स्वतःपुरतेच 2 आणले. हे बघा, मला नको नको मला. आता मला एक दिलेला आहे वडापाव, आता मी एकच घास खाऊन टेस्ट हे राजवीरला देणार आहे. कसा आहे वडापाव? कसा आहे? तरी द्या. मिरची आहे भारी ना, पण आपल्यासारखा वडापावसारखी चव नाही. भारी वडापाव. त्यानंतर ना दुसऱ्या लोकेशनला जाताना हे बघा आम्हाला माकडं दिसली इथं, आणि मी काच लावून घेतली. ते अंगावर येण्याचा प्रयत्न करत, ते वरचं बघा ते त्यामुळं. आणि हे बघा लोकेशन किती सुंदर आहे ना, बापरे. नुसतं बघत बसावं असं वाटत होतं. डोळ्यांना हिरवं हिरवं इतकं छान. आणि धुकं इतके जवळनं जात होते ना, आमच्या चेहऱ्याला असे स्पर्श करून जात होतं ते धुकं एवढ्या जवळ. पुढे मी तुम्हाला दाखवेलच, तुम्हाला मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवते पुढं. सर पडशील खाली येडे काय? बघा ना किती छान वातावरण आहे ना. कसं आहे सातारा आणि तुमचं? तिकडे बघा धुकं बिकं बघा दिसतंय का? आमचा राजवीर भाऊ किती. हे बघा किती जवळनं धुकं दिसतं. ते मी झूम करून पण तुम्हाला दाखवते. हे बघा
तर किती जवळ धुकं होते आणि हे सगळं बघण्यासाठी लोक पैसे खर्च करून येतात. आम्हाला काही वाटत नाही, आमचं गावच ते आहे, माझं सासर. त्यामुळे पण एवढंच, आम्ही राहत वगैरे नाही, लोक स्टे वगैरे करून मस्त एन्जॉय करतात. आम्ही नाही राहत, आम्ही राहून वगैरे सगळे बघितलेलं आहे. सो तुम्हाला दाखवते मी, तुम्ही एन्जॉय करा. सगळ्या देवीलाच न्यास होतात का? या तर आपण नंतर आलो होतो काळूबाईला. तर मी इकडच्या साईडला आल्यानंतर शक्यतो काळूबाईला येते, म्हणजे येतेच, कारण की मला कंटिन्यू जमत नाही यायला. पण आल्यानंतर मी काही चान्स सोडत नाही. तर माझा हे देवावरती भरपूर असा विश्वास आहे, त्यामुळे मी एकच देवाला मानते आणि काळूबाईला म्हणजे माझा जास्त विश्वास आहे. तर इथे बघा मी ताट वगैरे घेतलेलं आहे, तुम्ही ते बघितलेलंच आहे. तर इथे आपण फूल प्रसाद थोडंसं ठेवून पाया पडून पुढे जाऊयात. तर थोडा बारीक बारीक पाऊस देखील येत होता आणि आता आपण सुरुवात करूयात. एवढी काही गर्दी नव्हती, मंगळवार असून देखील एवढी काही गर्दी नव्हती, थोडीफारच गर्दी होती. तर दर्शनसुद्धा छानपैकी झालेलं आहे, तुम्ही पुढे बघाच. तर कंटिन्यू करा, तुम्हाला मी दर्शन देखील आतमध्ये तर नाही कॅमेरा चालू, पण दाखवते माझ्या परीने जेवढं होईल तेवढं. आणि राजवीरचं बघा गोंधळ, इकडे बघ तिकडे बघ, तसं तेच चालू आहे कंटिन्यू. छान आमचं दर्शन झालेलं आहे, पण खूप मोठा पाऊस आलेला आहे. खूप छान सुंदर असं दर्शन झालंय बघा, पण पाऊस पण आलेला आहे, धुकं त्याच्यामुळे काहीच दिसत नाहीये. बघू शकते तुम्ही, मागचं काही दिसत नाहीये. आता आपण निघत आहोत, अजून जेवण देखील झालेलं नाही आमचं. जेवण करून मग निघायचं. तू केला तिनं पण तसं. तर सांगा तुम्हाला कसं वाटलं दर्शन करून. सांगा ना. दर्शन करून छान वाटलं भरपूर. आणि आमच्या मॅडमला जरा काय लाईक आणि शेअर भरपूर करत जावा. आणि बोल ना, तू पण बोल जरा थोडंफार. मित्रांनो, समजलं असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून बघा, आम्ही खूप काही धमाल करणार आहे आणि इतकं धुकं पडलेलं आहे की काहीच दिसत नाही. आम्ही हरवलो आहे दुकानमध्ये. चला, अजून जेवण वगैरे बाकी आहे. बाय. अशा प्रकारे आम्ही अशा निसर्गरम्य वातावरणात, हे बघा आम्ही छानपैकी खायला बसलेलो आहे. तर रोटी आणि भाजी आणि कांदा वगैरे सगळं असं छानपैकी. राजीर बघा इकडे. राजीर, तुला आवडलं? काय ते सांग ना त्यांना, काय आहे? दूर आलाय. ओके. कशी पाऊस आला मग ते किती मोठा आला. त्यानंतर आम्ही ब्रेक घेतला तो चहासाठी आणि चहा खूप छान होता खरंच. ॲक्च्युली तिथला मी दरवेळेस गेले की तिथूनच चहा पिते. तर आम्हाला पुढे अजून पोहोचायला 2 तास बाकी होते. सो राजवीरचे पप्पा म्हणले की चहा घेऊयात आणि राजवीरला मी बिस्किट आणि चहा ऑलरेडी दिलं होतं. सो मध्ये तो प्रश्न विचारत होता आणि छान चहा वगैरे आमचा पिऊन झाल्यानंतर आम्ही परत स्टार्ट केला आमच्या जर्नीला. सो कंटिन्यू. तर आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आता आम्ही घरी निघत आहे. 7:30 वाजलेले आहेत. राजीर बघा काय घेतलं तू? त्याने चिप्स घेतलेला आहे आणि माझ्या मोबाईलमधलं चार्जिंग, हां, तर मोबाईलमध्ये चार्जिंग देखील संपलेलं आहे. आता आपण आपला ब्लॉगचा एंड हा घरीच करणार आहे. मी तुम्हाला परत सांगणार आहे. सो बाय बाय गाईज. बघा माझे मिस्टर माझ्यासाठी काहीतरी वेगळी रेसिपी बनवतात. मी खूप थकली आज. काय तू थकली? मग काय, इथं टाइमपास करतोय.
एवढं गाडी चालवून आलो पूजा काय सर आम्हाला कामाला अहो होतं हे छान बनवता तुम्ही हो, माझ्यासाठी माहिती आहे, पण बनवा. आम्ही अहो कसं- एवढं तेल नसतं टाकायचं. बरं राहू दे खा तू एवढं रोज टाकते त्याचं काय आम्ही खातो ना गपचूप आणि माझ्यासाठी बनवते नाही ना, हा, स्पेशल. मग आता काय करायचं आता? प्रेम नाही का एवढं प्रेम. मग अहो ते तेल तरी तापू द्या. आपल्याला हे बघा गाईज दाजींची तुमच्या भाऊंची रेसिपी कशी कच्च्या तेलामध्ये सोयाबीन. कांदा टाकत आहेत. आगा मागासपासून तेल टाकलं आणि बघा आता पहिले जिरे मोहरे टाकायचे असतात, हे उलट करतात. पहिला कांदा टाकतात कांदा पहिला भाजून घ्यायचा व्यवस्थित. आणि गॅस तर बघा तुम्ही गाईज गॅस बघा. मी बारीक केला का मागासपासून चालू होतं ना. आणि हे सोयाबीन फ्राय ह्यांना खूप आवडतं. मी भात केला होता पण त्यांना नाही खायचा तो. जिबीचे चोचले ह्यांच्या जिबीचे चोचले. आता आम्ही खातो अंडे मटण बिटणं काय खात नाही हो हे माळकरी आहेत. मग त्याच्यामुळे आम्ही हे खातो एवढं खातो. हे पण एक प्रकारचं चिकनच आहे व्हेज चिकन नाही वाल्यांसाठी. आहे व्हेज चिकन म्हणतात त्याला नाही, काय पण नको व्हेज बोलू. वाल्यांसाठी. हो, राव. मोठा तर गॅस करा. आता मीच ठेवलं बारीक करून. खिडकी वगैरे खोलायची असतील वास जाण्यास. त्यांची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर आपण नेक्स्ट कुठल्या तरी ब्लॉग मध्ये टाकूयात. छान कारण की यांची बनवतात. खूप छान छान बनवतात आणि पानसाठीही बनवतात. खूप साऱ्या रेसिपीज आहेत पण कधीतरी नेक्स्ट टाइम तुम्हाला कुठली बघायची असेल तर सांगा. म्हणजे आम्हाला कशाला आम्हाला नाव ठेवते तू? नाव नाही ठेवते मी. मग अशी काय बोलते छान छान पण बनते छान छान पण घाण घाण म्हणते मी. हा, छान छान आणि घाण घाण आणि परत म्हणते बघा असं. बघा तुम्हीच बघा ह्यांचं कांदा भाजायची स्टाईल. कच्च्या तेलामध्ये पक्का कांदा टाकलेला आहे. आता तुझं ते गरमच होणार आहे. शांतच बसा. तर जाऊ द्या गाईज आता आपण जेवण करूया. चला बाय बाय करा. मनाला पण आमचा चाललं म्हणे बघा त्याला पण भूक लागलेली आहे. ह्याला काही काम नव्हतं नसतो. हा दिवसभर घरी एकटाच होता बिछाना. हे बघा खाऊन आता मस्त. तर ब्लॉगचा एंड आपण करत आहे अशा प्रकारे. मी घरी आल्यानंतर ना फ्रेश वगैरे झाले. मोबाईलचं पूर्ण चार्जिंग संपलेलं त्यामुळे मला काही शूट घेता आलेलं नाहीये. घरी आले फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे बनवलं. फोडणीचा भातच बनवलेला आहे फक्त. हे बघा तर आता जेवण वगैरे करणार आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला छोटासा तर नक्कीच मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पेशली आपले 5000 सबस्क्राईब आता कंप्लीट होतील. सो लवकर पटापट सबस्क्राईब करा गाईज. आणि धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला. आणि पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे ते देखील मला कमेंट करून सांगा. तुम्ही इथे कमेंट नाही करत पण इन्स्टाला मला कमेंट करता. नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय.